11 वाजून गेले, अजून एक पण ट्रिप झालं नाही. 1 तास झालं मला आता वेटिंगमध्ये आहे मी. काय प्रॉब्लेम आहे? भाडे वाजले बरं का, वाजायला नाही तसं नाही. 300चं वाजलं, 350चं वाजलं, 200चं वाजलं, 300 पिकअपच झालं नाही. काय प्रॉब्लेम आहे काय कळलं ना मला. आज रविवार आहे त्याच्यामुळं बहुतेक अजून उठाय नसतील लोक, आणि माझ्या पण लक्षात नव्हतं आज रविवार आहे म्हणून. आता काय करावं काय तर आपलं एवढंच आहे का आपलं की लवकर आले की लवकर आपलं अर्निंग होत आहे, लवकर घरी जायला येत आहे, थोडा फॅमिली टाईम काढता येत आहे. ह्या विचारानं आपण कसा उशिरा आलं का नाही धंदा होत नाही रात्रीच्या टायमाला. कारण की रात्रीच्या टायमाला ट्रॉफिक लय असते भरपूर. आता हंडेवाडीमध्ये बघा कुठे येऊन थांबलो आहे. हॉटेल शौर्यवाडा, हंडेवाडी. शौर्यवाड्याचं भारी आहे. कुठेही जावा शौर्यवाडा हॉटेल तुम्हाला सेमच दिसणार. पुढं 2 बैल सेम काहीच नाही. अजून 1-1.5 महिना करणार आहे मी. बघत जातो एका ठिकाणी ट्रायल द्यायला. शौर्यवाड्याला जावं का म्हणालो. ट्रायल द्यायचं फर्स्ट क्लास आपलं. चिकन मटन काळा रस्सा, ट्रायल पास, पगार फिक्स. बघू कसं होतंय धंदा काय नाही. ह्या धंद्यामध्ये कसं मेहनत लय करावं लागेल. लय म्हणजे लय बाबा 13-14 घंटे तर कंपल्सरी करावंच लागतंय. तेव्हा कुठं आपली हजेरी निघते 800-900 रुपये. बघू का होतं. नशिबाच्या पुढं पळणार नाही कोणी पण, आपणही. म्हणून मी म्हणतो तुम्ही मला सबस्क्राईब करा, कारण की मला पैसेवाला माणूस व्हायचा आहे. किती दिवस घुटू जगायचं नाही. पटकन सबस्क्राईब करून टाका करून टाका मला आमिर. तुम्ही मला आता चल काय तीर मारलं तुला सबस्क्राईब करायला. लय अवघड झाले धंदा. ठीक आहे, टाटा बाय बाय.